अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आषाढ महिना हा हिंदू पंचांगानुसार चौथा महिना आणि या महिन्यापासून अधिक सणांना सुरुवात होत असते. तसं बघायला गेलं तर या आषाढ महिन्यापासून सणावारांची रेलचेल सुरू होते. तर या आषाढ महिना बघा संपण्याआधी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. म्हणजेच काय, आषाढ महिन्यात आपल्याला काही सेवा करायच्या आहे. अगदी या महिन्याच्या सुरुवातीपासूनच आपण सेवा उपासना ह्या करत असतो आणि आषाढ महिना संपण्याआधी या काही महत्त्वाच्या सेवा आवर्जून करायच्या आहेत. तर त्या कोणत्या सेवा आहे, त्या सेवा संपूर्ण माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आषाढ महिना सुरू झाला की चातुर्मासाला सुरुवात होते. तर यंदा 6 जुलै 2025 वार रविवार या दिवशी आहे देवशयनी आषाढी एकादशी. या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होणार आहे. या कालावधीत आपण सर्व श्रीहरी विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करत असतो. नंतर श्रावण महिना येतो आणि या श्रावण महिन्यात आपण महादेवांची सेवा करतो. नंतर गणपती, पितृपक्ष या सगळ्या सेवा करत असतो. या जेव्हा सगळ्या सेवा करता करता आपण सर्व देवांच्या सेवा करत असतो. त्या तिथीला आपण त्या देवांच्या सेवा करत असतो. परंतु या चातुर्मासाच्या कालावधीत सर्व सेवा करत असताना विशेष श्रीहरी विष्णूंची सेवा आपल्याला आवर्जून करायची असते. आणि बघा, आषाढ महिन्यात आपण साती आसरा म्हणजेच देवीला नैवेद्य, देवीची ओटी भरणं हे देखील करत असतो. आषाढ महिन्यात बऱ्याच ठिकाणी बघा, हे मंदिर असेल बघा, असं नाही नसेल तर अगदी तुमची जी कुठली ग्रामदेवता आहे त्या ग्रामदेवतेला आषाढ महिन्यात आवर्जून नैवेद्य अर्पण केला जातो. त्याचबरोबर आषाढ महिन्यात बऱ्याच भागात म्हसोबाला मांसाहाराचा नैवेद्य अर्पण केला जातो. म्हणजेच काय, तर एखाद्या प्राण्याचा बळी दिला जातो आणि प्रत्येक गावात ही वेगवेगळी प्रथा असते. आता तुमच्याकडे जशी प्रथा आहे, जी पद्धत आहे ती तुम्ही करू शकता. तर बघा, आषाढ महिन्यात किमान एक तरी सुवासिनीला जेवू घालावं. बघा, तुम्ही असं केलं आतापर्यंत केलं नसेल तरी देखील तुम्ही करू शकता. एका तरी सुवासिनीला जेवू आवर्जून घालायचा आहे. त्याचबरोबर बघा, तुम्हाला आषाढ महिना हा मर्यायचा महिना मानला जातो. त्यांचा मानसन्मान आपण करायचा असतो. जसं की बघा, साती आसऱ्यांना नैवेद्य दाखवला जातो. बघा, नसेल तर तुमच्या गावात ग्रामदेवता असेल तर बघा, कुठलंही मंदिर देवीचं असते त्या मंदिरात, जसं की गावात लक्ष्मीचं मंदिर असेल, कुठलंही देवीचं मंदिर असेल ना, तर बघा, तुम्ही त्या देवीच्या मंदिरात जाऊन तिला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि तिला नैवेद्य बघा, मग 7 किंवा 9 नैवेद्य अर्पण केले जातात. प्रत्येक गावात प्रत्येक भागात वेगवेगळी पद्धत असते. आमच्याकडे बघा, मळगंगा मातेचं मंदिर आहे, तर तिला हे पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो. आता तुमच्याकडे जर तशी पद्धत असेल तर तसा तुम्ही हा आषाढ महिना संपण्याआधी तुम्ही करू शकता. अगदी कुठल्याही मंगळवारी, शुक्रवारी तुम्ही करू शकता. तुमच्याकडे पद्धत नसेल तरी तुम्ही बघा, आषाढ महिन्यात तुमच्या जवळपास जी ग्रामदेवता आहे त्या ग्रामदेवतेला अगदी डाळ भात, भाजी पोळी, अगदी मेथीची भाजी तुम्ही आणि गोड काहीतरी एखादं बघा, म्हणजे खीर, शिरा बनवला तरी चालणार आहे आणि त्याचे 7 किंवा 9 नैवेद्य दाखवले तरी चालतात. हा सगळा नैवेद्य देवीच्या मंदिरात जाऊनच तुम्हाला तिथे जाऊन दाखवायचा आहे. त्याचबरोबर एक नारळ देखील फोडायचा आहे. तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही करा. आषाढ महिना हा देवीचा महिना मानला जातो. जर या महिन्यात आवर्जून एक तरी सुवासिनीला जेवू घालावं. तसंच बघा, आषाढ कालाष्टमी ते अमावस्यापर्यंत घरातील महिलांनी सेवा देखील करायची असते. मग ती बघा, अगदी घरातील कोणतीही महिला असू देत, अगदी विधवा असेल तरी करू शकते. कुटुंबावर कोणती संकटे येऊ नये म्हणून श्री दुर्गा सप्तशतीचे जेवढे शक्य होतील तेवढे पाठ या बघा दिवसात नक्कीच करावेत. अत्यंत प्रभावी ही सेवा आहे. याला जास्तीत जास्त बघा तुम्हाला 1.5 तास लागेल. बघा, एवढ्या दिवस
नाही शक्य झालं, काही अडचणी असतील, काही प्रॉब्लेममुळे नाही शक्य झालं, तरी मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी तुम्ही पूर्ण दुर्गा सप्तशतीचा पाठ जो आहे तो संपूर्ण करा. हा ग्रंथ नसेल तर बघा देवी महात्म्याचं पठण तुम्ही करू शकता. दिवसभरात बघा तुम्ही कधीही या दिवसात तुम्ही करू शकता. त्याचबरोबर पाठ केल्यानंतरही मांसाहार करायचा नाही, आधीही नाही आणि नंतरही करायचं नाही, हे मात्र आवर्जून लक्षात घ्या. त्याचबरोबर तुम्ही कालभैरवाष्टक लावून, म्हणजेच याला बघा भैरव चंडी म्हटलं जातं, जर केला तर अतिशय उत्तम, अत्यंत प्रभावी सेवा. त्याचबरोबर तुमच्या जवळपास जर केंद्र असेल तर तिथे देखील ही सेवा होत असते. तर घरात नाही शक्य झालं नसेल तर तुम्ही तिथे जाऊन ही सेवा करा. बघा आवर्जून करा. या आषाढ महिन्यात कुलदेवीची ओटी भरली जाते. तुम्ही जर एखादी सुवासिनी जेवू घातल्यानंतर यथाशक्ती तिची ओटी भरली तरी चालणार आहे. अगदी नारळ, ब्लाऊज पीस आणि थोडी दक्षिणा ठेवून तुम्ही त्या स्त्रीला लक्ष्मीचं स्वरूप मानायचं आहे आणि तिची ओटी भरायची आहे. त्याचबरोबर बघा या महिन्यात व्यंकटेश स्तोत्राचं पठण करा किंवा नाही शक्य झालं तर श्रवण करा. जेवढी जमेल तेवढी सेवा करा. या आषाढ महिन्यात बघा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र आहे, विष्णू सहस्रनाम तुम्ही पठण करू शकता. नाही पठण करणं शक्य झालं तुम्ही यूट्यूबला लावून श्रवण करा. अत्यंत सुंदर अशा या सेवा आहेत. नाही बघा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही 1 माळ जप करा. खूप प्रभावी अशा या सेवा आहेत. बघा सेवा खूप सुंदर आहे, त्याचा अनुभवही तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही, अनुभवही येतातच. अगदी श्रद्धेने विश्वासाने करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त.